जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई होणार, अजित पवारांची भूमिका. आम्हालाही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं तेव्हा नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावा नाही असं दादा म्हणाले नाहीत. संजय राऊतांचा अजित पवारांवरती पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच वादात, वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीमध्ये, वडेट्टीवारांची माहिती. बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी, अंजली दमानियांची मागणी. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे, तसंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड बाहेर चालवावा, संजय राऊतांची मागणी. सुरेश धस आधी बोलतात नंतर माघार घेतात. सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी, आम्ही सोबत आहोत, संजय राऊतांचा धस यांना पाठिंबा. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरमध्ये आंदोलन, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी. आंदोलकांनी बाजार समितीतले सौदे बंद पाडले. अखेर मंत्री दत्ता भरणेंनी स्वीकारला पदभार, भरणेंकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग मंत्रालयाचा कारभार. बारामतीतल्या भिगवण चौकामध्ये दूध आणि कांदा दरवाढी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन, युगेंद्र पवारांची उपस्थिती. नागपुरात आढळले एचएमपीव्हीचे 2 रुग्ण, खोकला आणि ताप असलेल्या 2 लहान मुलांना पॉझिटिव्ह रिपोर्ट. हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोघंही बरे झाल्याची माहिती. एचएमपीव्ही व्हायरसचे भारतात एकूण 8 रुग्ण, केंद्र सरकारकडनं एचएमपीव्हीच्या वाढत्या रुग्णसंख्येची दखल. एचएमपीव्हीच्या 8ही रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही, लागण झालेल्या 8ही बालकांना देशातच संसर्ग झालाय. देशामध्ये एचएमपीव्ही व्हायरल आधीपासूनच असल्याचा निष्कर्ष. एचएमपीव्ही व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही, प्रत्येक भारतीयांमध्ये एचएमपीव्ही व्हायरस विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल शेखर मांडे यांची माहिती. 2001 मध्येच एचएमपीव्हीची ओळख, थंडी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळामध्ये एचएमपीव्ही दिसतो, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं. एचएमपीव्ही संदर्भात राज्य सरकार सतर्क, गरज भासल्यास सरकार योग्य उपाययोजना करणार, आशिष जयस्वाल यांची माहिती. एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे, असा नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल. याचिकेवरती उद्या सुनावणीची शक्यता. एचएमपीव्ही व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून मुंबईमध्ये आढावा बैठक. विषाणूच्या संदर्भामध्ये उपाययोजना आणि खबरदारीवरती चर्चा होणार. एचएमपीव्ही संसर्गासंदर्भात पुणे महापालिका दक्ष, पुणे मनपाकडून नायडू रुग्णालयामध्ये विलगीकरण व्यवस्था, विलगीकरणासाठी 50 बेड्स आणि 5 अतिदक्षता बेड्सची व्यवस्था. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 100 बेड्सची सोय आणि खामगावमध्ये 50 बेड्सचा विलगीकरण कक्ष. F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग रोखल्याच्या प्रकरणी हायकोर्टाकडून गंभीर दखल. सुमोटो याचिकेवरती उद्या तातडीची सुनावणी. राज्याच्या मुख्य वन संरक्षकांना जबाब नोंदवण्याचे आदेश. राज्यातील व्याघ्र प्रकल्पामध्ये आता मोबाईल बंदी. जिप्सी चालक, गाईड्स यांना सुद्धा मोबाईल नेण्यास बंदी. मोबाईल व्यतिरिक्त स्थिर कॅमेरा नेताळणार. भंडाऱ्यातल्या शेतांच्या पिकाच्या संरक्षणासाठी वीज प्रवाहित तारांना स्पर्श झाल्यामुळे वाघाचा मृत्यू. कारवाईच्या भीतीने शेतकऱ्याने वाघाचे 4 तुकडे करून जंगलात फेकले. वनविभागाने मध्यरात्री 3 संशयितांना ताब्यात घेतलं. जळगावच्या रांजणगाव परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. या बिबट्याने 4 महिन्यामध्ये 5 बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद. 2 दिवसामध्ये थंडी आणखी वाढणार असा अंदाज. मुंबईचं किमान तापमान 14 अंशावर तर ग्रामीण महाराष्ट्रात 1 अंकी तापमानाचा अंदाज. नंदुरबारमध्ये यंदाच्या हंगामामध्ये 8,000 क्विंटलपेक्षा अधिक लाल मिरचीची आवक. 500 पेक्षा अधिक वाहनं. अजून आवक वाढणार असल्यामुळे मिरचीच्या दरांवर परिणाम.
नवीन तुरी बाजारात येताच तुरीच्या भावात मोठी घसरण. तुरीचे भाव प्रति क्विंटल 4,000 घसरले. मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रिक्षावाल्याला नागरिकांनी चोपलं. मीरा रोडच्या काशीमीरा परिसरामधली घटना. नागरिकांनी आरोपीची धिंड काढली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरनं ढकललं. ऑनर किलिंगचा व्हिडिओ एबीपी माझाकडे. दुचाकीवरून आलेल्या तिघांकडनं अंगडिया व्यापाऱ्यावर गोळीबार. सीएसएमटीच्या स्थानक परिसरातली घटना. 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अद्याप तिघं फरार. सोलापूरला मोहोळमध्ये अवैध गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या बेड्या. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने केला होता गोळीबार. अकोल्यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने हत्या. गीतानगर भागातला जुना हिंगणा परिसरात घटना. जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. दादर रेल्वे स्टेशनवरती माथे फिरूकडनं तरुणीच्या नकळतीचे केस कापल्याचा प्रकार समोर. तरुणीला याची जाणीव होताच माथे फिरू आरोपीने पळ काढला. यवतमाळमध्ये गोवंश तस्करी करणारे 2 ट्रक्स ताब्यात. 121 जनावरांची सुटका. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. नागपूर हैदराबाद रोडवरती पांढरकवडा टोल नाक्यावरती ट्रक्स पकडले गेले. वलसाड ट्रेनला आधी सुस्थितीत असलेले डबल डेकर डबे रिकामी करून आता खराब डबे जोडले. प्रवाशांचा आरोप. वलसाड ट्रेनने गुजरात आणि पालघरमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांकडनं तीव्र नाराजी. सलमान खानच्या घराबाहेर हायटेक सुरक्षा उपकरणं. घराला लावल्या बुलेट प्रूफ कासा. घरासमोर पोलिसांची चौकी आणि बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर कडेकोट बंदोबस्त. आसाममध्ये मोठी दुर्घटना. 300 फूट खोल कोळसा खाण अचानक पाण्याने भरली. खाणीत अनेक कामगार अडकलेत. बचावकार्य सुरू. नेपाळमध्ये मोठा भूकंपाचा धक्का. चीन आणि भारतालाही धक्के. 7 रिश्टर स्केलचा तीव्रता. दिल्ली, एनसीआर, बिहार आणि बंगालमध्ये पण भूकंप. गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. रस्त्यावर साचलेला बर्फ काढण्याचं काम सुरू. शिमल्यामध्ये बर्फवृष्टीनंतर अनेक रस्ते बंद. बर्फात अडकलेल्या वाहनांची सुटका. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा पदाचा राजीनामा. खासदारांच्या दबावानंतर ट्रुडो यांच्या राजीनाम्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.